हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो माझा जो कॅन्सरचा टाईप आहे तो ॲडिनॉइड टाईप आहे. म्हणजे भविष्यात तो परत होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर काय झालं, 8 दिवस झाले मुलीला फीवर आहे. तिला टायफॉईड निघाला होता. तिला हाय ग्रेड फीवर, चीज, वॉमिटिंग, स्टमक आहे, सर्दी, खोकला सगळं तिचं होतं. आणि माझं प्रचंड एक्झर्शन झालं. रात्रभर झोप नाही. तिच्याजवळ बसायचं आणि सकाळी उठलं की रुटीन करायचं. तिचं खाण्यापिण्याचं तिच्या मागे लागायचं. औषधांचा तिचा गोंधळ सुरू होता. ह्या सगळ्या एक्झर्शनमध्ये आज माझी कंडिशन अशी झाली आहे, सकाळपासून अक्षरशः चक्कर येत आहेत, चेहऱ्यावरची स्वेलिंग वाढलेली आहे, डोळ्यामध्ये स्टिफनेस आला आहे, डोळ्यामध्ये आग करती आहे. आणि आता माझा स्कॅन ड्यू आहे. मला आता स्कॅन करायचं आहे. डॉक्टरने स्कॅन सांगितलेलं आहे. तर इतक्या सगळ्या गोष्टी डोक्यात गोंधळ चालू आहे माझ्या सध्या, की स्कॅन करायचं आहे, काही स्वेलिंग आली आहे, हे दुखतं आहे, चमका निघतं आहे अक्षरशः. तर काही नसेल तर म्हणजे सगळे निगेटिव्ह थॉट्स तेव्हा आपल्या माइंडमध्ये येतात. आणि हे असंच आयुष्य मला वाटते बऱ्याच पेशंटचं असणार आहे, की एक ती भीती आणि एक ते निगेटिव्ह थिंकिंग असते. आणि अगदी सगळे मला म्हणतात, डॉक्टर्स पण म्हणतात, की तुझा ॲडिनॉइड टाईप आहे, यू शुड बी केअरफुल, तुला खूप जपायचं आहे स्वतःला. तर कितीही जपलं, कितीही आपण गोष्टी सगळ्या केल्या तरी मानसिक ताण हा असतो आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर होतो. तर ह्या सगळ्या गोंधळाचा परिणाम, की आज माझं अक्षरशः हे सुजलं आहे, अक्षरशः सगळं इथे पण स्वेलिंग आली आहे, हे पण सुजलेलं आहे आणि प्रचंड सगळं कडलेलं आहे, हे पण दुखतं आहे. आणि तुम्ही बघू शकत असाल, आज डोळ्याचा स्टिफनेस पण खूप वाढला आहे. तर ह्या सगळे हेल्थ इश्यू असतात. आणि मला असं सांगायचं आहे, की एखादी व्यक्ती तुमच्यासमोर हसती आहे, स्माईल करती आहे, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती हॅपी आहे, आनंदी आहे. सगळ्या संकटांवर मात करून तुमचं दुःख लपवून आपल्या मुलांसाठी आपल्याला चेहऱ्यावर स्माईल आणावं लागतं. तर असं सगळं माझं सुरू आहे. थँक्यू सो मच.